स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। 28 लाखांच्या फसवणूक प्रकरणात मोठा धक्का। आदित्य शिंदे व विजय शिंदे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। अहिल्यानगरातून एक मोठी न्यायालयीन बातमी समोर आली आहे। स्काय इन वॉटर बॉटल व्यवसायाशी संबंधित तब्बल 28 लाख रुपयांच्या कथित फसवणूक, मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणात मुख्य आरोपी आदित्य शिंदे आणि विजय शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे। अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे। न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही। मारहाणीत वापरल्याचा आरोप असलेली शस्त्रे अद्याप जप्त झालेली नसून अनेक महत्त्वाच्या बाबींची चौकशी बाकी आहे। त्यामुळे आरोपींची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले। फिर्यादीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अभिजित पुप्पाल यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद करत 28 लाखांच्या कथित फसवणुकीसह मारहाण आणि जातीवाचक अपमानाच्या आरोपांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले। या निर्णयामुळे फिर्यादी पक्षाला महत्त्वाचे बळ मिळाल्याचे मानले जात असून आता DYSP स्तरावरील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी जाकीर शेख, अहिल्यानगर। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वन ला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।